नमस्कार मित्रांनो इन्स्पेक्टर पंजू मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय झालंय पाहूया। आता मात्र गोडाऊनमध्ये सगळीकडे धूरच धूर झालेला असतो, कारण या ठिकाणी आर्यनने प्लॅन करून ठेवलेला असतो मंजिरीच्या जवळ जाण्यासाठी। त्यानंतर मात्र तो आता मंजिरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो। त्याने खिशामध्ये कुंकू देखील आणलेले असते। ते कुंकू तिच्या कपाळावरती तो लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेस मात्र सत्याचा फोन आता मंजिरीच्या फोनवरती येत असतो। सत्या सारखंच तिला फोन ट्राय करत असतो, कारण त्याला विचारायचं असतं की मंजिरीची तब्येत ठीक आहे की नाही, तिकडे काय झालंय। परंतु मित्रांनो, आता तिने रिस्पॉन्स न दिल्यामुळे सत्याला समजतं की तिकडे काहीतरी गडबड आहे। लगेच मात्र सत्या जयदीपला घेऊन तिकडे निघतो आणि मात्र तेवढ्यात आर्यनकडे जातो आणि आर्यन अगोदरच नाटक करून तिकडे झोपलेला असतो। तोही बेशुद्धीचं नाटक करत असतो आणि सर्वांना फसवत असतो। त्यानंतर जयदीप आणि बाकी मंडळी आर्यनला उठवत असतात, तर इकडे आपला सत्या जो आहे तो मंजूला उठवण्याचा प्रयत्न करत असतो। दोघेही या ठिकाणी बेशुद्ध असतात। मंजिरी मात्र खरोखर बेशुद्ध असते, आर्यन मात्र नाटक करत असतो। यानंतर दोघांनाही उचलून आता मात्र जीपमध्ये ठेवण्यात येतं आणि जीपला थेट घरी घेऊन जाण्यात येतं। पाहायला मिळते दोघांच्याही चेहऱ्यावरती आता पाणी मारण्यात येत असतं आणि आर्यन जो आहे तो आता शुद्धीवरती येतो। त्यानंतर मम्मी साहेब मात्र सगळ्यांना खूप बोलतात, दुसऱ्याच्या लेकराला जर काही झालं तर आपण काय केलं असतं, तुम्ही याला उगाच घेऊन गेले। त्यावेळेस जयदीप बोलत असतो की मम्मी साहेब आता ते ठीक आहेत, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको। तर अजूनही मंजिरी शुद्धीवरती आलेली नसते। मंजिरीला मात्र तिच्या खोलीत ठेवण्यात येतं। त्यानंतर मात्र सत्या तिच्या जवळच बसलेले असते। थोड्या वेळानंतर आता मंजिरी शुद्धीवरती येते। त्यावेळी रात्र झालेली असते। ती मोठ्यानेच ओरडत असते, मी किती दिवस बेशुद्ध होते, अचानक रात्र कशी झाली। त्यावेळी मात्र सत्या झालेला सर्व प्रसंग तिला सांगण्याचा प्रयत्न करतात। तर मित्रांनो, मंजिरीला अतिशय मोठा धक्का बसतो। एवढं सगळं करूनही त्या व्यक्तीला आपण कसं पकडू शकलो नाही। सत्या तिला झालेली गोष्ट सांगत असतो की माथे फिरवणे कोणता तरी एक बनावट व्यक्ती तिथे बसवला होता आणि यावेळेसही त्याने आपल्याला वेड्यात काढलेला आहे। तर पुढील भागात पाहायला मिळते आर्यन मात्र अजूनही घरी असतो आणि घरी तो आता मध्यरात्री मंजिरीच्या रूम मध्ये जातो आणि तिच्या जवळ जाण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आर्यन हा आणखी त्याचे डाव खेळतच आहे। नमस्कार